फर्स्ट अपडेट में आपका स्वागत है। मैं पत्रकार नवीद इनामदार। तौहीद खान हत्याकांड में नया मोड़, एसपी से मिले मुस्लिम समाज के प्रतिनिधि, निष्पक्ष जांच की मांग। बीड़ जिले के परली में हुए चर्चित तौहीद खान हत्याकांड मामले में अब एक नया घटनाक्रम सामने आया है। अल्पसंख्यक मुस्लिम समाज के प्रतिनिधि मंडल ने बीड़ के पुलिस अधीक्षक यानी एसपी से मुलाकात कर मामले की गहन और निष्पक्ष जांच की मांग की है। साथ ही सोशल मीडिया पर वायरल हो रहे कथित ऑडियो और वीडियो की फॉरेंसिक जांच कराने की भी मांग की गई है। आइए जानते हैं पूरी खबर विस्तार से। परली के सरदार नगर क्षेत्र के निवासी तौहीद उर्फ अफजल खान की हत्या के बाद पूरे इलाके में तनाव और नाराजगी का माहौल बना हुआ है। इस मामले को लेकर अल्पसंख्यक संरक्षण संघर्ष समिति महाराष्ट्र के नेतृत्व में प्रतिनिधि मंडल बीड़ पुलिस अधीक्षक कार्यालय पहुंचा। प्रतिनिधि मंडल ने एसपी को एक विस्तृत निवेदन सौंपते हुए मांग की है कि इस हत्याकांड की जांच केवल गिरफ्तार आरोपियों तक सीमित न रखी जाए, बल्कि ये भी पता लगाया जाए कि इस घटना के पीछे कोई बड़ा षड्यंत्र, सूत्रधार या अन्य लोग तो शामिल नहीं है। निवेदन में कहा गया कि हत्या के बाद सोशल मीडिया पर कुछ कथित ऑडियो और वीडियो क्लिप वायरल हुए हैं, जिनमें कुछ व्यक्तियों के बीच बातचीत सुनाई देती है। इन क्लिप्स की सत्यता, संबंधित व्यक्तियों की पहचान और घटना से उनके संबंधों की वैज्ञानिक तथा फॉरेंसिक जांच कराई जानी चाहिए। समिति का कहना है कि इन वायरल क्लिप्स की वजह से समाज में कई तरह की चर्चाएं और सवाल पैदा हुए हैं। इसीलिए सच्चाई सामने लाने के लिए तकनीकी और निष्पक्ष जांच बेहद जरूरी है। प्रतिनिधि मंडल ने यह भी मांग की है कि आरोपियों और संबंधित व्यक्तियों के मोबाइल कॉल्स रिकॉर्ड, सोशल मीडिया गतिविधियों, आर्थिक लेन देन और अन्य डिजिटल सबूतों की भी गहराई से जांच की जाए। जानकारी के अनुसार पुलिस अधीक्षक ने प्रतिनिधि मंडल के सदस्यों से विस्तार से चर्चा की और मामले की जानकारी ली। एसपी ने आश्वासन दिया कि जांच निष्पक्ष तरीके से ही की जा रही है और जो भी दोषी पाया जाएगा उसके खिलाफ कानून के अनुसार सख्त कार्रवाई की जाएगी। प्रतिनिधि मंडल ने यह भी अनुरोध किया कि जांच की प्रगति समय समय पर सार्वजनिक की जाए, ताकि समाज में विश्वास बना रहे और अफवाहों पर रोक लग सके। इस दौरान शेख मुजीब, फारूक पटेल, जैतुल्ला खान, अशफाक भाई, सादिक उस्मान, प्रोफेसर इलियास इनामदार, जावेद खान, शेख बिलाल, सैयद मतीन, समीर सूबेदार, शेख मुइन, मुन्ना उस्मान खान समेत बड़ी संख्या में समाज के प्रतिनिधि और कार्यकर्ता मौजूद थे। फिलहाल सभी की निगाहें पुलिस जांच पर टिकी हुई है। अब देखना होगा कि जांच में क्या नए तथ्य सामने आते हैं और इस बहुचर्चित हत्याकांड में आगे क्या कार्रवाई होती है। इस मामले पर आपकी क्या राय है, हमें कमेंट करके जरूर बताएं। वीडियो पसंद आए तो लाइक करें, शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। धन्यवाद। 31 मे मध्यरात्री जे तौहीद खान यांची हत्या झालेली आहे परळीमध्ये, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे मिळून आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आलेलो आहे। ती जी हत्या झालेली आहे ती एक जातीय स्वरूप त्या हत्याला देण्यात आलेलं आहे। मारेकरींनी हे म्हणून सांगितले की आम्ही एक लांड्याला मारलं, याचा आम्हाला समाधान आहे। याचा निषेधार्थ पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सगळे लोक करत आहे। त्यांनी जे जातीय रंग देऊन ते जे निर्भीड हत्या केली त्याचा निषेधार्थ आम्ही आज इथं आलेलो आहे। बीड जिल्ह्यामध्ये अशी ही तिसरी घटना आहे। पहिली घटना संतोष देशमुख साहेबांची झाली होती, दुसरी घटना उमेश दळवींची झाली होती, तिसरी घटना ही तौहीद खानची झाली। या 3 लोकांवर जे निर्भयपणे वार करून, जे त्यांचा छळ करून त्यांची जे हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ आम्ही इथं आलेलो आहे। नक्कीच शासनाकडून आम्हाला ही अपेक्षा आहे की त्याला कडक शासन करून त्यांच्या घरावर बुलडोजर चालवून नक्कीच कुठेतरी पुन्हा भविष्यात अशी घटना होणार नाही यासाठी शासन कडक कारवाई करेल या उद्देशाने आम्ही इथं आलेलो आहे। शासनाला ही मागणीसुद्धा आम्ही केलेली आहे आणि आम्हाला शासनाकडून ही अपेक्षा आहे की आमच्या मागण्या पूर्ण करून संबंधित गुन्हेगारांच्या घरावर बुलडोजरच चालवल्या जाईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। सामाजिक अस्वस्थ करणारा आहे। हिंदू असेल, मुस्लिम असतील, दलित बौद्ध असतील, सामाजिक सलोखा जोपासण्यासाठी तुमचा पुढाकार कसा राहील आणि काय आवाहन कराल इतर समाजाला? एक सामाजिक सलोखा हा बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून आहेच। 90च्या दशकात कधीतरी जे होतं हिंदू मुस्लिम हे अशा प्रकार घडायचे या जिल्ह्यामध्ये, परंतु 2000 नंतर मला वाटत नाही की जे बीड जिल्ह्यामध्ये HM हिंदू मुस्लिम असं जे द्वेष
द्वेषावरून कधीतरी जे आता राईट झाले किंवा काय झालं, परंतु आज समाजामध्ये जाणून बुजून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. आता जे तर तोहीद खानचा मर्डर झाला आणि त्या मर्डरमध्ये जे तर मारेकरी जे तर स्पष्टपणे हे म्हणतात की लांड्याला मारल्याचं आम्हाला समाधान आहे आणि ते ऑडिओ क्लिप व्हायरल करतोय की ज्याच्या संग ते बोलतो की हे जे तर मी लांड्याला मारलं आणि 10-15 वर्ष मी जेलमध्ये राहिलो तर मला काय जे तर त्याचं काय काळजी वाटणार नाही, मी काय केलं ते चुकीचं नाही केलं, मला समाधान आहे. अशा पद्धतीचा जे तर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या जिल्ह्यामध्ये होत आहे आणि याला जे तर रोख लावण्याकरता पोलीस प्रशासनाने जे आता कुठेतरी कठोर पावले उचलली पाहिजे असं जे आता आमचं मत आहे आणि ही मागणी आम्ही जे आता प्रशासनाला केलेली आहे. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून हे ऑडिओ क्लिप आली आणि ते व्हायरल होती आणि त्याच्यावर खाली कॉमेंट्स करणारे व्यक्ती त्या असे जे आता त्याला जे आता प्रोत्साहन देत आहेत. तर त्यांनाही जे आता या सोशल मीडियाला कुठंतरी सायबरवाल्यांनी त्याला ब्रेक लावला पाहिजे, याला पायरेशन झालं पाहिजे, ते कुठले कमेंट्स आले पाहिजे, कशी सोशल मीडियाला पोस्ट आली पाहिजे, कशी जे आता हे यालाही ब्रेक लागला पाहिजे. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत निश्चितच जे आता आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत राहील. याच्यात कठोर कारवाई झाली पाहिजे, त्याची धिंड काढली पाहिजे, त्यांना रस्त्यावर आणून मारलं पाहिजे हे सोशल मीडियामध्ये असं जे आता प्रशासनाने असं कारवाया केली पाहिजे जेणेकरून याला ब्रेक लागेल आणि हे ब्रेक लागला तरच जे तर कुठंतरी समाजामध्ये तेढ निर्माण होण्यापासून जे तर ज्या पद्धतीने आजपर्यंत गुन्ह्या गोविंदाने या जिल्ह्यामध्ये जे तर सर्व समाज बांधव राबत आहे त्याच पद्धतीने जे तर पुढे जे तर आपण राबत राहू, परंतु हे या गोष्टीला ब्रेक लावणं हे गरजेचं आहे. आणि तोहीद खानच्या मारेकरीवर जे तर कठोर कारवाई, त्यांच्या घरावर बुलडोजर चालून जर जे तर कारवाई झाली यापुढे जे तर असं पावलं उचलण्याचा प्रयत्न इतरांकडून होणार नाही याची प्रशासनाने याच्यातही लक्ष घालावं या पद्धतीची कारवाई करावी, त्या मागणीकरता आम्ही जे तर आलो.